नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर 2024च्या उर्वरित पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाचे असे अपडेटमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आणि व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका। तर जे काही 75% उर्वरित पीक विमा आहे 2024चा, तर तो पीक विमा कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप केली जाणार आहे किंवा कोणत्या महसूल मंडळामध्ये वाटप केली जाणार आहे आणि हेक्टरी किती मिळणार आहे, कोणत्या पिकासाठी मिळणार आहे आणि याच्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशी शेतीचे एक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 तर 75% पीक विमा AIP म्हणजेच भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे। आणि यामध्ये जे काही महसूल मंडळ पात्र आहे तर ते किंवा जे काही जिल्हे पात्र आहे तर त्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा। तर धाराशिव जिल्हा आणि त्या व्यतिरिक्त जे काही EIC म्हणजेच भारतीय कृषी पीक विमा कंपनी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे त्या जिल्ह्यांमधील पीक विमा हा वाटप केला जाणार आहे। तर एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्यामध्ये 284 कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे हा मंजूर करण्यात आलेला आहे। आणि यामध्ये आता धाराशिव जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत गेल्या वर्षीचा म्हणजे 2023चा जो काही पीक विमा आहे तर त्यासाठी 2024चा जो काही पीक विमा आहे तर त्यासाठी सुद्धा 25% अग्रिमची जी काही अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे। आणि त्यानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचं पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे। परंतु पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून यानुसार पीक विमा कंपनीच्या प्रयोगाअंतर्गत जे काही नुकसान झालेले आहे तर त्या जिल्ह्यांची अंतिम आणेवारी ही जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षीच्या खरीप हंगाम 2024 साठी जी काही 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती तर त्यानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये 25% पीक विम्याचं वाटप हे करण्यात आलेलं होतं। परंतु ज्या काही जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 50 पैशापेक्षा कमी असलेली आणेवारी, त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये उर्वरित 75% पीक विमा जो आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये पहिला तालुका आहे तो म्हणजे धाराशिव शहर व धाराशिव ग्रामीण। तर त्यामध्ये धाराशिव आंबेजोगाई असेल, बेंबळी असेल, करंजखेड असेल, कोरेगाव, पाडळी, त्याचबरोबर तेल, ढोकी व एडकी आणि जागजी या महसूल मंडळामध्ये उर्वरित 75% जो काही पीक विमा आहे तो जवळपास 18,000 प्रति हेक्टर मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावरती वर्तवली जात आहे। आणि यामध्ये सुद्धा बहुतांश शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील दुसरा तालुका म्हणजे तुळजापूर। तर तुळजापूर तालुक्यामध्ये सुद्धा सायगाव असेल, मंगरुळ असेल, त्याच्यानंतर आर्णी असेल, बुद्रुक, सरतगरादी, इडगळ, तामसवाडी, त्याचबरोबर सावरगाव हे काही जिल्हे आहे। तर या जिल्ह्यांना सुद्धा 75% पीक विम्याचं वाटप हे लवकरच होणार आहे। त्यानंतर उमरगा तालुका असेल तर उमरगा तालुक्यामध्ये सुद्धा उमरगा, डाळिंबी, मळसूर, मुळद, बडग, मुरुम व लाहोरा हे काही महसूल मंडळ आहे या जिल्ह्यातील। तर या महसूल मंडळातील सुद्धा पीक विमा वाटपाची शक्यता वर्तवली जात आहे। त्यानंतर लाहोरा तालुका असेल तर लाहोरा तालुक्यामध्ये सुद्धा लाहोरा, मळणी, देवळगी, धानोटी या महसूल मंडळामध्ये उर्वरित 75% पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर कळंब तालुका असेल तर कळंब तालुक्यामध्ये सुद्धा सरमाळा, मस्साक, शिरडोन व नायगाव या महसूल मंडळांना उर्वरित 75% पीक विम्याचं जे काही वाटप आहे ते जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून जे काही आपले क्लेम पास केलेले आहे यांच्या माध्यमातून, कंपन्यांच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा जो काही आहे तो जमा केला जाणार आहे। त्यानंतर परंडा तालुका असेल तर परंडा तालुक्यामध्ये सुद्धा परंडा, अनाळा, शेरगाव व सोनारी जी काही 3 महसूल मंडळ आहे तर या 3 महसूल मंडळामध्ये 2024चा जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 25% अग्रिमचा अधिसूचना काढण्यात आलेली होती। आणि त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचा पीक विमा मिळालेला नव्हता त्याही शेतकऱ्यांना आता ही आनंदाची बातमी आहे की गेल्या वर्षीचा म्हणजेच 2024चा जो काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना 1ही रुपया मिळालेला नव्हता, परंतु त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता 25% जे काही अग्रिमचं पीक विमा वाटप आहे आणि उर्वरित 75% पीक विमाचं वाटप असं एकूण 100% जो काही पीक विमा आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर हा जो पीक विमा आहे तो EIC म्हणजेच जी सरकारी कंपनी, गव्हर्नमेंटची कंपनी आहे ती भारतीय कृषी विमा कंपनी यांच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 तर 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा राबवण्यात आलेला होता। आणि यात 16 जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळांमध्ये
पीक विमा मंजूर झालेला आहे त्या सर्व महसूल मंडळातील पीक विमा हा मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। आणि एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जे शेतकरी उर्वरित 75% पीक विम्यासाठी पात्र आहे त्या शेतकऱ्यांना आता हा 75% पीक विमा त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। तर धाराशिव जिल्ह्यासाठी 284 कोटी रुपयाचा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर देखील करण्यात आलेला आहे आणि तो या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत जवळपास 25 ते 30 फेब्रुवारीपर्यंत हा जो काही पीक विमा आहे तो मिळण्याचा मोठ्या प्रमाणावरती सुरुवात झालेली आहे। आणि हा धाराशिव जिल्हा अधिकाऱ्यांच्या संचित जे काही जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा वाटप आहे तर हा पीक विमा लवकर त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। तर सर्व माहिती देण्यात आलेली आहे। आणि याच जिल्ह्याच्या व्यतिरिक्त भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजेच गेल्या वर्षीचा 2024चा खरीप हंगामाचा जो काही ज्या काही जिल्ह्यात 50% पेक्षा आणेवारी ही कमी आहे त्याचबरोबर पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून सुद्धा म्हणजेच पीक विमा कंपनीने जे काही नुकसान झालेले होते तर त्या नुकसानीसाठी सुद्धा हे 15 जिल्हे जे आहे ते पात्र करण्यात आलेले होते। तर शेतकरी मित्रांनो, ही होती या जिल्ह्यानिहाय आणि जी काही महसूल मंडळ निहाय यादी आहे तर ती यादी आपण बघितलेली आहे। तर यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे, हेक्टरी किती मिळणार आहे आणि किती तालुक्यामधील कोणती महसूल मंडळ पात्र झालेली आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे। तर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. सर्वांना धन्यवाद।